आणि आज लवकर चंद्र पण दिसतोय वरती. अरे दिसला रे चंद्र. As you can see, I'm speechless. गुड मॉर्निंग झालेली आहे डे 2 ची. जरा लवकरच उठलोय. 12 वाजलेले आहेत. आणि 12 वाजता पहिल्या दिवसातला चहा असं पिणार आहे. पण हे जे इंडक्शन आहे ते 10 तास लावत आहे. ठीक आहे, ते होतच नाही. 20 मिनिटं झाले तो पाणी उकळवतोय. त्यापेक्षा मी उन्हात ठेवलं असतं तर ते लवकर पाणी उकळलं असतं. मग तुला याच्यावर काय म्हणायचं? काय नाही, आमचा बाबाजी आमच्यासाठी चहा करायचा उत्साही होता, पण त्याचा उत्साह आता कमी झालेला दिसतोय मला ह्याच्यामुळे, इंडक्शनमुळे. पण होतोय ते हो. तिकडे तर सगळं अवेलेबल होतं आणि यांनी तू हे घेऊन आला होतास ना? आणि हे घेऊन आला होता हा मसाला चाय. कमॉन बाबाजी, चहा पिऊन जाऊ आपण सगळे, कारण की आत्ता कुठे जाऊन चहा पिण्यामध्ये अर्थ नाही. जसे 12 वाजले, लंच टायमिंग होईल थोडं, त्यामुळे बेटर आहे की इकडे चहा पिऊन मग बाहेर जाऊ. आणि आजचा प्लॅन आहे की कलरफुल हाऊसेसला जायचं. त्याचं ह्याचं नाव काय नाही, ए फॉर फाउंटेनस. कुठे त्या हाऊसेसचं नाव काय फाउंटेनियर्स. हा, पण कलरफुल हाऊसेस म्हणलेलं काय वाईट आहे का? काय माहिती फाउंटेन आहे की नाही. तसं मला माहिती फाउंटेन डी बंगलो. हा बरोबर आहे. कलरफुल हाऊसेस बेस्ट आहे. कलरफुल हाऊसेसला जायचं आहे. आणि हा आवरून बसलाय. आणि आमच्या तिघांची आंघोळ अजून बाकी आहे. तुझी पण बाकी आहे ना? चालो. आणि ही आमची रूम, ते तर बघितलीच असेल. करतो ना, मिल्क पावडर असते, तू बनवलंय का ते? हो, परफेक्ट मिक्स होतो. हे तो गिरनर प्रेमिक्स आहे ते होता मिक्स. गिरनार पर्वतचा प्रीमिक्स. गिरनार पर्वतचा जादू द्यावा. गोवाला येऊन गिरनार पर्वत, गोवाला येऊन पण भक्ती करतो. जरा जास्तच पाणी तापलं असं वाटत, वास यायला लागला पाण्याचा. तर त्या ह्याच्या भांड्याला करपल्यावर का पिजनचं इंडक्शन आहे. मग काय विचार कर, कबूतर गरम करते. याला ब्लॉग मधून काय म्हणला कबूतर? इलायची विलायची पण आहे. अरे सगळं थोडाच पी रे. डिरेक्ट वासाला खतरनाक. थोडाच पी, म्हणजे तुला 15 minutes later. आणि पाणी जास्त आहे. चांगलं आहे की म्हणतोय, आणि चांगलं आहे की आणि सगळं सांगितलं काय प्रॉब्लेम आहे. अरे खरंच म्हणतोय बघ, चहाची टेस्ट चांगली आहे, दूध कमी आहे, पाणी चल, जास्त बिस्किट आहे आणायला आणि जास्त साखर पेट्रोल कमी, कमी. एवढंच. बिस्किट आणायला चल, मग जास्त बोलू नको. चल ना. लवकर द्या, चागार होईल. मला वाटतं कुठे दूध बी सगळं घेऊन येतो आता. तो गाईज, आता हा आमचा रात्रीचा पसारा हंतरून हे आवरतो आणि मग आपण चहा प्यायला बसूयात. चलो बाय बाय. हो, नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अ न्यू डे. आणि आत्ता आम्ही चाललो आहे पणजीला. आणि आत्ता दुपारचे ऑलमोस्ट 2 वाजलेत निघायला आम्हाला. इतका लेट झाला आम्हाला आवरायला. आणि अभिलेश नावाचा मुलगा अजून रेडी होतो आहे, म्हणजे तो अजून तिकडेच टाईमपास करतो आहे. आणि आम्ही सगळे आलो आहे बाहेर. आता आम्हाला तिकडे जायला एक 20-25 मिनटं तरी लागतील पणजीला जायला. सो मग थोडंसं पणजी फिरू, तिकडे खाऊ आणि मग बघा तिकडे काय होते. दिस इज अभ्यंकर, इज डे 2 आउटफिट हबीबी. मालेम हबीबी. दिस गाय नंबर 1. बघा अजून आवडतोय हा. दिस कुठे आउटफिट डे 2. अभिलेश लोंढे आउटफिट डे 2. अरे बाबा जरा मला घे, मी आउटफिट डे 2. मी आउटफिट डे 2. किती हालतो बघा मुलगा. आउटफिट चेकच देत नाही हा. ये ब्रो ओजी.
ओजी नाही होईल. ही बॅग खूप लेजेंडरी आहे कारण की काशी केदारनाथ आणि आता गोवाला आली म्हणून सगळे ही bag टाईप खूप त्यांनी Yes. एक्सपिरियन्स केला. Yes. मागणी चप्पल हे कासलं काय नाही. काय रे आउटफिट चेक आउटफिट चेक. शाम को 6 बजे आएगा. 6 बजे आके उठवा देगा. ठीक आहे नो प्रॉब्लेम. चला आता कुठे जायचं? पणजीला. पणजी लेट्स गो टू पहिले पंजाबजीकडे जायचं. हा तिकडे दे ना. खाऊ भाऊ खाऊ दिसतंय आम्हाला. कसं आहे खूप भूक लागलेली आहे या माणसाला सारखी भूक लागते. या माणसाला सारखी भूक लागते काय आहे मला कळतच नाही या माणसाला. सारखी मला फक्त पोटाची भूक लागते. कुठे सारखी म्हणजे ठीक आहे ना. कुठे बरोबर ना. बरोबर नाही बाद झालं जोक संपला आता. लावर आजच्या दिवसात तसं असं झालं की बाबाजीनी आबेची चावी ठेवली आहे आणि आता आम्ही आबेची मजा घेणार आहे आबेची. सो आम्ही इथं अभिलेशची जरा मजा घ्यायची ठरवली आणि त्याला म्हणलं की तुझी चावी तू वरच विसरलाय परत जाऊन घेऊन ये. पण ॲक्च्युली चावी होती बाबाजीकडे. काय ड्रायव्हर समज रे काय? अरे बाळा तुझी चावी माझ्याकडे आहे ना चावी मी माझी घेतोच आहे. माझ्याकडे कशी असेल बाळा? मी तुला म्हणलं मला घराची दे. अभिलेश भांडणं चालू. त्यांनी वर ठेवले असेल आबे तू जाऊन बघ. मी त्याला दोन्ही तू परत आतमध्ये ये. मला ही बाबाजीने दिली चावी. हा मग ती ह्याची चावी होती रे घराची. ती मी लॉक केली आता. जा एकदा चेक करून ये लवकर जा. आज ऐका गाडी घेऊन चावी घेऊन जा. घराची चावी दे. ही मला बाबाजीने दिली बाबाजीकडून आता. स्पेसिफिकली आठवते रे मला म्हणून. जा रे जा लवकर जा. कसं वाटतं गाडी सो गाईज आता आम्ही निघालोय पेट्रोल भरायला अँड देन अंजे इकडे हेल्मेट कंपल्सरी घालायला लागतं यार. जाऊ दे. सो गाईज आता आम्ही कोकणी कॅन्टीनला पोहोचलोय बट आम्हाला पोहोचायला वाजले 3 आणि तिकडे आहे वेटिंग. ते तरी बोलले अर्ध्या तासाची तरी वेटिंग आहे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की 3:30 वाजता त्यांची ती बिर्याणी वगैरे असे डिशेस नाही मिळत, फक्त थाळी मिळते आणि स्टार्टर्स मिळतात. आणि मला खास खायची होती प्रॉन्स बिर्याणी म्हणून मी आलो होतो. आम्ही दोघं लोक. हां बट आता मिळाली तर खाऊ, नाही मिळाली तर स्टार्टर आणि व्हेज नॉनव्हेजच थाळी खाऊन जाऊ, पण व्हेज नाही थाळी खाऊन जाऊ. बघूया आता जे काय होतं ते चांगल्यासाठी बघू. ते रिकट केलं ब्लॉगिंग करतो. क्या रे बाबाजी बरं भारी आहे. फर्स्ट टेस्ट येतोय मी. दादा ऐक ना स्पीड ऑफ आईस्क्रीम दिली आहे भारी आहे. का अजून एक शेरादूर अजून एक. अच्छा आमचा लंच झालेला आहे आणि आत्ता लंच व्हायला आम्हाला 4:30 वाजलेत आणि ॲज एक्सपेक्टेड म्हणजे मी ते खाल्लं होते आधी बट सेम होती त्याची प्रॉन्स बिर्याणी आणि शेराडूरा 1 नंबर, प्रॉन्स बिर्याणी पण 1 नंबर. आता आपण बाकीच्यांचे पण रिॲक्शन बघू कसं वाटलं. सो याने व्हेज खाल्लं, तुला कसं वाटलं व्हेज? व्हेज ठीकठाकच असेल. वेज इज ओकेश 6-7 रेटिंगमध्ये. पण घराची आठवण करून देणारी एक गोष्ट म्हणजे पांढरा भात. हा मी आज इकडे खाल्लेला आहे. काल जो मी खाल्ला नव्हता आज मी पांढरा भात खाल्लेला आहे. त्यामुळे घराची मला आठवण आली आहे. तरी ते असे ब्लॉक करतात. तुला तू काय म्हणशील? तू नॉनव्हेज खाल्ले, तू सांग. अरे नॉनव्हेज चुम्मा आहे रे. अरे भारी बेस्ट बिर्याणी मस्त आहे. प्रॉन्स बिर्याणी ट्राय करा. असली सुपर बिर्याणी ना, असली सुपर बिर्याणी. प्रॉन्स बिर्याणी मस्त. प्रॉन्स बिर्याणीला पॉन्स बिर्याणी म्हणते. पॉन्स बिर्याणी प्रॉन्स ते वेगळी गोष्ट आहे. कॉनची बिर्याणी खातो.
कधी मग सेराडोरा कसं होता? सेराडोरा दोन्ही सॅटिस्फाईंग येते. सेराडोरा सेराडोरा आली सेराडोरा खाऊन सेरा डेअरी आली सो काय आता कोकणी कॅन्टीनचं झाल्यावर आम्ही आलो कलरफुल हाऊसेसच्या एरियामध्ये आणि तिकडे आता गर्दी आहे थोडीशी, म्हणजे या साईडला नाही, या साईडला इकडच्या साईडला गर्दी आहे, त्या साईडला नाही आहे. सो आता जिकडे जिकडे गर्दी नाही तिकडे तिकडे पटपट फोटोज काढणार, हे सगळं फिरणार, एक असा गोल राऊंड मारणार आणि बॅक टू घर. मोस्टली घरी जाणार ना रे. आणि हा इथं असा रेडी होतोय काहीतरी खतरनाक शूट करणार, काहीतरी करेल तो, क्रेझी माणूस आहे. आणि इकडे कोणतरी पॉलिटिशियन आले त्यामुळे जरा बेकार लोक आहे त्या मागे. आणि इकडे बघा बघा इकडे असं चर्च आहे, इकडे असे हाऊसेस आहेत. हा हे इकडे फोटो काढत बसलाय. या माणसाला फक्त स्वतःचे फोटो काढायचे आहेत आणि दुसऱ्यांचे फोटो काढायला लावले की काही जमत नाही. कुठे मी फोटोग्राफर ऑफ द ग्रुप नाही. याचा लाईव्ह एक्झाम्पल आहे. याला कुठले फोटोज देऊच नको मला असं म्हणणे. बरोबर साईड त्याला आयडिया पण मीच द्यायची त्याला असं काय माझे झाले फोटो नाही काढले. कसं असतं माहिती आहे का, एक असतो असा सोशल मित्र पुढेच असतात, त्याचा आपण पुरेपूर वापर केला पाहिजे. वा सोशल मित्र म्हणजे कुठे कुठे तो याचा खरा मित्र नाहीये, फक्त सोशल मित्र आहे, लक्षात ठेव. काय अभिलेश द प्रोफेशनल फोटोग्राफर पहिल्यांदा कुठे आताच केलाय का? काय करतो हे फोटोग्राफर सांग ना काय पोच त्याला. कधीच्या काळात तू फोटो काढतोय कोणाचे तरी. ऍक्च्युली मी मगापासून सेल्फी काढतो, नुसतं असं वॉकिंग करत जा बरं. पटपट काढायला लागेल. कुठे वैतागून इकडे आलाय आणि फोटोग्राफर चेंज झालेला आहे. फोटोग्राफर आहे हिदी अभ्यंकर. minutes later. सांग आता काय आलं सांग, महत्वाचं आहे. हा माणूस म्हणत होता की माझी एनर्जी संपली आता वगैरे वगैरे. आणि मग मी काय तिकडे तो लावतो ते ब्रेड्स हा झाड नाही थांब ना, मॅटर सांग, आबेचा मॅटर सांग. मग हा माणूस म्हणत होता माझी बॅटरी संपली, एनर्जी संपली आहे माझी, हा हे सगळं करायची. आणि मग मी म्हटलं त्याला जा तिथे तुला खूप मस्त व्हिडिओ हा इकडे 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 असं चालत जा. हा माणूस लगेच तयार झाला आणि मग मी त्याला म्हटलं चला आता घरी वाद झालं. मग लगेच आलं मग परत लाईव्ह. वाईट वाटतं रे मला तुझ्यावर, गद्दारी. खरंच म्हणजे खरंच वाईट वाटतंय. दुश्मन बरे असल्या मित्रांपेक्षा. इकडे बघ इकडे बघ. गाईज आम्ही कलरफुल हाऊसेस नंतर थोडासा प्लॅनमध्ये चेंज झाला आणि आलोय बीचला. मिरामार बीचला इथून जवळ होता, सो मिरामार बीचला आलोय आणि सनसेट झाला आहे. तुम्हाला दाखवतो थोडासा. भारी सनसेट होता, एकदम एकदम छान होता. सनसेट होता. आणि आम्हा बघा तुम्ही सनसेट बघा. आणि इथून आम्ही डायरेक्ट घरीच जाऊ. आता इथं तर काय मार्केट वगैरे नाही आहे, तर मग घरीच जाऊ, फ्रेश होऊ, मग मार्केटला जाऊ. एक ॲडवाईस, सनसेट दिसल्यावर फोटो काढायच्या ऐवजी जरा निवांत बसून जरा एन्जॉय करा. आणि आता तुम्ही बघा हाच मुलगा फोटो पोस्ट करेल त्याच्या सनसेटचं नाही, सनसेटचं नाही, सनसेटचं नाही, सनसेटचं नाही करणार. सनसेटच्या वेळेस मी निवांत बसलेलो, मोमेंट एन्जॉय करत होतो. बाकीचे फोटो काढा, सनसेटचे वेळेस एन्जॉय करा. आणि आज लवकर चंद्र पण दिसतोय वरती. अरे दिसणार एक चंद्र. Esta verás es. सो गाईज बीचवरून परत घरी जाणार होतो, तो प्लॅन पण कॅन्सल झाला आणि आता आलो आम्ही मार्केटला. आणि हे काय झालंय केसांचं, बापरे. जाऊ दे रे, खूप हाल झाले थोडंसं. आणि आता मार्केटला पण थोड्याफार गोष्टी घ्यायच्यात, थोड्याफार घेतल्यात. त्याच्यानंतर मग
एकतर काहीतरी खायला बाहेर नाहीतर मग घरी जाऊन बाहेर बघू आता, कारण की डिनर तर करायचं आहे कुठेतरी. आणि आजचं डिनर आम्हाला अभिलेश करू नये. मी पैसे देणार. जर पोळी खायला गेलो तर अभिलेश सगळ्यांचे पैसे देणार फिक्स, नाहीतर मग सगळे आपापले येणार. आणि हा बघा कुठे कोणासाठी येते रे. आज आपण आलोय डिनर आहे. सो आपण अजून एक ऑथेंटिक डिश गोव्याची खायला आलेलो आहे. सो याचं नाव पोई असं आहे. दिसायला ते जरी बर्गरसारखं दिसलं तरी ते थोडंसं वेगळं आहे. आपण सगळ्यांना विचारू की कसं लागतं आणि काय मजा येते खायला. ठीक आहे. सो भूम्या, तुला पोई खाऊन कसं वाटतंय? वन ऑफ माय फेवरेट डिश फ्रॉम गोवा, फ्रॉम पोरवरी फ्रेंड्स. पोई, कटलेट पोई एक नंबर. अभिलेश, या मुलाला खूप भूक लागलेली त्यामुळे आम्ही एवढ्याला आलेलो आहे. भूक लागली म्हणून बोल ना. भारी पण टेस्ट भारी, वर्थ इट होतं, वर्थ द वेट. मला किती शिव्या घातल्या ह्याच्या मागे यांनी मला, हे आम्हाला माहिती आहे, कारण की येतच नव्हतं लोकेशन. या दोघांची चिकन पोई आहे आणि याची व्हेज पोई आहे. सो कुठे अथर्व, व्हेज पोई कशी लागते? ॲज यू कॅन सी आय एम स्पीचलेस. म्हणजे नक्की समजायचं काय, एवढी छान. वाईट काय एवढी? खूप छान लागते, एक नंबर, क्रेझी, व्हेरी गुड लोकल फ्रेंड, नाईस. व्हेज खूपच मस्त आहे आणि खूप आवडणार आहे. बाबाची तुला पण खूप आवडेल. एक नंबर सॉस, एक नंबर कटलेट, बेस्ट. मी अजून खाल्लीच नाही आहे, माझी अजून पॅक्टच आहे. म्हटलं थोडंसं असं व्लॉगमध्ये ऑथेंटिसिटी असली पाहिजे. एवढ्या ठिकाणी जातो आहे आपण तर. सो म्हटलं आधी आपण कॅप्चर करू, सगळ्यांशी बोलू आणि मग आपण आपल्या पोईवर येऊ. ठीक आहे. सो मिळते है ब्रेक के बाद. पोई खा, मस्त राहा, स्वस्त राहा. गोवा ट्रिप नक्की प्लॅन करा आणि पोई खायला या. कसं वाटलं बॅब्स तुला? सो पोई खाल्ली मी, एकदम छान वाटलं खाऊन. आणि ओम म्हणलं तसं त्याची ऑथेंटिसिटी याच्या ब्रेडमध्ये. बाकी स्टफिंग वगैरे एक कोई पोई दो को हमने हाँ. और एक को भी सिंगल था, तो एडजस्ट करके था. हां चलेगा. आपण भाई सब ॲडजस्ट करते. येस. हां. सो मग ते पोई खाल्लं. मोस्टली तुम्हाला असं वाटतं की काहीतरी मंचुरियन टाकून पावात खाल्लं, पण तरी ब्रेडची ऑथेंटिसिटी. मी आज फर्स्ट टाइम खाल्ली व्हेजवाली. नॉनव्हेजवाली मी खाल्लेली आधी, ठीक आहे, चांगली, वाईट नाही. मी आजच खाल्ली, तुम्हाला पण नव्हती टेस्ट तिची माहिती. सो कूल आहे. शांत गाईज, दिस इज शांत. आता मी नॉर्मलवर आलोय. आता उद्या पण त्या माणसाला भूक लागलेली माहिती नव्हती. मी त्याला आठवण करून दिली की अरे डिनरला काय करायचं, त्या माणसाला काय गेला तर भूक लागली. त्यानंतर मी त्याला इकडे घेऊन आलो. इथे येईपर्यंत एवढी भूक लागलेली की तो वैतागला होता आणि मग शेवटी त्यांनी माझ्यावर राग काढला खूप जास्ती. कुठे राग काढला आणि शेवटी खाऊन आता गप बसलाय. येस, त्याची स्ट्रॅटेजी अशी होती की एकतर तोही बंद असेल तर तो राग काढला, पण लकीली नाही काढलं. नशीब चांगलं होतं. नशीब चांगलं होतं. कसा होता मग अभिलेश लोंढे डे 2? आजचा डे चिल होता, चिल लाईव्ह डे होता आजचा, एक नंबर. डे 2 तरी थर्ड डे गोवा इज ऑन. थर्ड डे चालू. बर एंड तर कर. बाय बाय गाईज. सबस्क्राईब करा, फॉलो करा आम्हाला. परत बघण्यासाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग कोण बोलला? थँक्यू फॉर वॉचिंग ओमी व्लॉग्स. Okay, bye bye. See you, Abhilesh. I like that when the chemistry, yeah, I'm on you. Bite back, we could remedy that. I'm into energy and telling the facts. Tenderize my tendencies. Ribs, they better be back.